आपल्यामध्ये परंपरा असते की बाईने कितीही काम केलं तरी तिच्या कामाला कमी लेखलं जातं, गृहीत धरलं जातं. ती सकाळी उठून सगळ्यांचा स्वयंपाक बनवते, मुलांची तोंडं धुते, नवऱ्यासाठी कापडं देते, सासू सासऱ्यांसाठी औषध देते. या गडबडीत या गोंधळामध्ये जर तिच्याकडून थोडीशी डाळ जास्त पडली आणि डाळ जास्त जराशी जाड झाली तर तिला काय म्हटलं जातं? तुझं लक्षच नव्हतं का? तुझं लक्ष कुठे गेलेलं? असं तिला विचारलं जातं. अरे बापरे! मला सांगा, पूर्ण दिवस तिचं लक्ष फक्त तुमच्यावर असतं आणि तुम्ही तिला असं बोलता. का? कशासाठी? एक दिवस तिथं थकून, दमून जर झोपण्यासाठी विश्रांती तुमच्याकडे मागितली, तर तिला तुम्ही काय बोलता? दिवसभर एवढंच पाहायचं होतं का? असं म्हटलं जातं. ती तुमच्याशी माणूस म्हणून वागते, तर तुम्ही तिला कामचुकार असं बोलता. म्हणून जर तुमच्या घरातल्या बायकांना तुम्हाला तिच्या कामाचं मोल द्यायचं असेल ना, तर कधी, का, कसं असं विचारण्यापेक्षा आणि असे टोमणे मारण्यापेक्षा तिला एक हृदयापासून, मनापासून तिचं काम पूर्ण झाल्यानंतर धन्यवाद द्या. बघा, तिची रिॲक्शन खूप सुंदर असेल, मस्त असेल. खूप छान आणि ती तुमच्यासाठी आनंदाने काम करेल. तुमच्यासाठी वेळ द्यायला लागेल. बघा, लक्षात ठेवा.